शो द क्वालिटी क्रिकेट अँड बेस्ट टॉप लर्क बॉल द टीम. पहिला षटक घेऊन आलाय गोलंदाज बॉलिंग मार्क वरती योगेश गावदेवी हिवाली हा संघ आपण पाहतात फिल्डिंग करत असताना पहिलाच षटक गोलंदाज योगेश. खरं तर योगेशकडे भरपूर दांडगा अनुभव आहे परंतु पहिला षटक फेकी करत असताना अनुभव पन्नाला लावावा लागेल मैदानाच्या आत. गेम ऑन. पहिलाच बॉल फटका फसलाय झेलची संधी खेळाडू पोहोचलाय आणि पहिल्याच बॉलवरती योगेशनं आपला अनुभव दाखवलाय आणि पहिल्याच बॉलवरती या ठिकाणी विकेट कॅरी केलाय. वैभव सारखा एक विस्फोटक फलंदाज याला पहिल्याच बॉलवरती केलाय गारात. पहिल्याच बॉलवरती फलंदाज बाद. पहिल्याच बॉलवरती या ठिकाणी विकेट कॅरी केलाय. खरं तर सुरुवात चांगली पाहायला मिळते टीम गावदेवी हिवाळी संघाची. पहिल्याच बॉलवरती शिकार केल्यानंतर आता संघामध्ये नवीन ऊर्जा नवीन विश्वास मात्र निर्माण झालाय परंतु मैदानाच्या आत तिसऱ्या क्रमांकावरती नवीन बॅटर धीरज बॅटिंग करत असताना टीम मित कबाड बी संघाची सुरुवात थोडीशी खराब म्हणावी लागेल कारण की पहिल्याच बॉलवरती विकेट आलाय. पुन्हा एकदा योगेश या ठिकाणी हा चेंडू वेगवान तेज तर्रार चेंडू पाहायला मिळतोय. अगदी बॅट्समन पासून दूर गोलंदाजी या ठिकाणी केली जाते. खरं तर गोलंदाज सातत्यात पण पाहता वाईटच्या लाईनवरती गोलंदाजी करतात कारण की या लाईनवरती खूप कमी धावा येतात आणि खरं तर क्रिकेटमध्ये या प्रकारची गोलंदाजी सध्या चांगली पाहायला मिळते. सातत्याने मी काल देखील स्पर्धा सुरू होत्या त्या ठिकाणी देखील अशाच प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळाली आणि या ठिकाणी देखील आपण पाहता गोलंदाज सातत्याने बॅटर पासून दूर गोलंदाजी करतात. फुलरलेंदा बॉल ऑन साइडला फ्लिक केलाय गॅप मध्ये बॉल पाठवलाय आउटफील्ड फास्ट आहे आणि बॉल चला सरळ जमिनीला दन दन करत सिमरच्या पार आलाय. हा पहिला वार पहिला चौकार. थँक्यू. खरं तर पहिल्या धाव्यांसाठी संघर्ष करावा लागलाय मैदानाच्या आत मीत कवाड बी या संघाला. पहिल्या बॉलवरती विकेट आला तदनंतरचा डॉट आणि त्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती मात्र संघाचं आणि वैयक्तिक अकाउंट ओपन करतोय धीरज. यॉकलाईनचा बॉल कॅचची संधी या पहिल्या स्लिप मध्ये या ठिकाणी कॅच कॅरी केलाय. खूप चांगली गोलंदाजी मैदानाच्या आत होते योगेश. सध्या तरी आपल्याकडे असलेला एक्सपिरियन्स मैदानाच्या आत दाखवतोय. बॅटची लिडिंग एज आणि त्यानंतर पहिल्या स्लिप मध्ये कॅच खेळाडू बाद फलंदाज बाद. थँक्यू. चौकाराचा प्रत्युत्तर विकेटनं मैदानाच्या आत आता दिले जात आहे. खरं तर अप अँड डाऊन आणि चढाव उतार पाहायला मिळतोय मैदानाच्या आत. आपण पाहता गोलंदाजी करत असताना योगेश आपल्या संघाला मात्र या ठिकाणी पहिल्याच ओव्हरमध्ये मजबूत स्थितीमध्ये आणतोय कारण की पहिल्या ओव्हरमध्ये जेव्हा धक्के लागतात ना तेव्हा बॅटिंग करणाऱ्या संघाचा थोडा कॉन्फिडन्स मात्र कमी होतो. संघ थोडा असं वाटतं की बॅकफूटवरती जातो परंतु तिथनं विकेट येतात तिथनं पुन्हा एकदा नवी सुरुवात करावी लागते. इथनं नवी सुरुवात करावी लागेल टीम मित 11 कवाड बी या संघाला. नवीन बॅटर मैदानाच्या आत विकी चौथ्या क्रमांकावरती आलाय. 2 डाऊन साठी इथं चांगली पार्टनरशिप बिल्डअप करावी लागेल. इथनं हा देखील वेगवान आहे तेच तर्रार चेंडू खूपच चांगल्या लहान आले लेनचा वापर सध्या केला जातोय. अगदी आपल्याकडे असलेले व्हेरिएशन आता मैदानाच्या आत दाखवतात. सातत्यानं वेगवेगळ्या टप्प्यांवरती गोलंदाजी केली जाते. अगदी आतापर्यंत गोलंदाजी करत असताना 5 बॉल फेकले गेलेत. 5ही बॉल वेगवेगळ्या टप्प्यावरती पाहायला मिळाले आहेत. चांगली गोलंदाजी आतापर्यंत धाबांचा विचार केला तर 4 धाबा 4 वरती 2 गडी बाद झाले आहेत. सध्या तरी खराब सुरुवात म्हणावी लागेल. फ्रंट फुटचा वापर केलाय टॅप केलाय एंड्रम बॉक्स स्टाईलनं सुंदर फिल्डिंग त्या ठिकाणी ही पाहायला मिळाली. मिडॉनला पण पाहता 30 सर्कलमध्ये खेळाडू उपस्थित होते. या ठिकाणी डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला परंतु निशाणा चुकीचा आलाय. इथनं पण पाहिलं तर शेवटच्या बॉलवरती एक सिंगल आली आहे. पाहता पाहता पिबनचं षटक देखील संपलंय आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर
या ठिकाणी बॅटिंग करत असताना पहिल्या सत्रात मीत कवाड बी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 2 गडी बाद 5 धावा. अगदी आतापर्यंत मैदानाच्या आत मॅच झाल्या गेल्यात आणि दोन्हीही मॅच पाहिल्या तर ह्या सहजासहजी चेस केल्या गेल्यात. परंतु आता या मैदानाच्या आत काय घडेल खरं तर धाबा डिफेंड नक्की धावा मैदानाच्या आत सहजासहजी चेस केल्या जातात. परंतु या ठिकाणी आपण पाहू शकता बॅटिंग करत असताना मीत कवाड बी संघाला इथनं पुन्हा एकदा नवी सुरुवात करावी लागेल. पुन्हा एकदा नव्यानं मात्र मैदानाच्या आत खेळ करावा लागेल. पहिल्या ओव्हरमध्ये काय झालं हे सर्व काही विसरून मात्र या ठिकाणी फलंदाज विकी आणि त्यानंतर किरणला अगदी या ठिकाणी नव्यानं सुरुवात करावी लागेल. 5 धावा धाव फुलकावरती पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी चांगली पाहायला मिळाली परंतु दुसऱ्या बाजूला फलंदाजी आता चांगली करावी लागेल. आम्ही मगाशीच म्हटलं की जीवनामध्ये पैसा आणि क्रिकेटमध्ये धावा सर्वांनाच कमी वाटतात. आता मात्र षटक क्रमांक 2 गोलंदाज बॉलिंग मार्कवरती. गोलंदाज हर्षदला पाहता गावदेवी हिवाली हा संघ मैदानाच्या आत सध्या फिल्डिंगमध्ये पाहायला मिळतोय. विक्रोल शत्रुक्षण 5 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर पेट्रोलिंग करत असताना बाउंड्री लाईनवरती अगदी फिल्डिंगची व्यूहरचना स्क्वेअर लेग मिड विकेट लॉंग ऑन लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हरला मात्र 5 खेळाडू तैनात केलेत. पहिलाच बॉल या ठिकाणी अगदी वाईटच्या पलीकडे ऑफस्टिकच्या भरपूरच बाहेरचा हा चेंडू पंचांचा इशारा. इट इज अ वाईट बॉल. एक अवांतर धाव फलकावरती ऍड होते. या सिंगलच्या मदतीनं टीमची टोटल आता जाऊन पोहोचते ती 6 या धाव फलकावरती. अगदी कासवाच्या गतीने सुरुवात झाली परंतु शेवट मात्र वेगानं करावं लागेल. गुडलँड स्पॉट फटका फसलाय. झेलची संधी मिडॉनचा खेळाडू सरकलाय. झेल खाली कॅच कॅरी करतोय. खूप चांगला रनिंग कॅच कंप्लीट. इथनं अजून एक धक्का लागतोय. टीम बॅटिंग करत असताना मीत कवाड बी संघाला परतावं लागेल. फलंदाज विकीला मैदानाच्या बाहेर धक्का क्रमांक 3. सध्या तरी गोलंदाजी करत असताना टीम गावदेवी हिवाळी संघ मजबूत स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. एका धावेसाठी संघर्ष करावा लागतोय मैदानाच्या आत. सध्या तरी विकेटवरती विकेट येत आहेत परंतु मैदानाच्या आत खेळत असताना टीम मीत कवाड बी संघाला एकच सांगेन सुरुवात नक्कीच पार्टनरशिपनं करावी लागेल. फटका सुंदर आहे. टॅप केलाय गॅपमध्ये बॉला ढकललाय. कवचला खेळाडू पोहोचतील परंतु मैदानाच्या आत एक पहिली धाव तर कंप्लीट झाली परंतु दुसऱ्याचा प्रयत्न आणि दुसरी ही धाव या ठिकाणी कंप्लीट केली जाते. अगदी मैदानाच्या आत गेल्या गेल्या कॉपी बुक स्टाईलचा फटका अगदी सातत्यानं या फटक्यांचा वापर मात्र प्रॅक्टिसमध्ये करतात सरावमध्ये करतात आणि खरं तर कॉपी केली या मैदानाच्या आत. या फटक्यानं 2 धावा मिळतील. 2 धावा संख्येच्या मदतीनं 8 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. खरं तर जी पार्टनरशिपची मी म्हणतोय ती नक्की पार्टनरशिप जमा करावी लागेल. पुन्हा एकदा फटका सुंदर आहे. अगदी ग्राउंड फटके खेळतायत. सातत्याने गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न. या ठिकाणी चांगली बॅटिंग सध्या तरी पाहायला मिळते ती अमितच्या माध्यमातून. कारण की अमितला माहिती आहे सुरुवातीला धक्के लागले गेलेत परंतु इथनं चांगली धावसंख्या उभारावी लागेल. आता डाबाची जबाबदारी मिडल ऑर्डरच्या खेळाडूंवरती आलेली आहे. खरं तर अमित मैदानाच्या आत गेल्या गेल्या चांगले फटके दाखवतोय. आतापर्यंत मागील 2 बॉलवरती 4 धावा जमा केल्यात. स्कोर कार्ड आता नक्कीच सुरू केलं. या ठिकाणी धावांना या ठिकाणी इन्व्हाइट करावं लागेल. धावा चालू ठेवाव्या लागतील. सिंगल डबलला जेवढं प्राधान्य देताना तेवढंच आधीमध्ये मोठ्या फटकांना प्राधान्य द्यावं लागेल. फटका हा देखील सुंदर आहे. खरं तर क्लासिकल स्ट्रोक या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. आक्रमकता या ठिकाणी दाखवत नाहीयेत कारण की माहिती आहे अमितला इथनं सिंगल डबलच्या जोरावरती देखील चांगली धावसंख्या आपण उभी करू शकतो. बॉलिंग अटॅक देखील चांगला आहे टीम मीत कवाड बी या संघाकडे. परंतु या ठिकाणी अजून एक धाव सिंगलच्या मदतीनं टीमची टोटल 1 और 1 11 मेरे 11 या ठिकाणी आतापर्यंत 11 धावा धाव फलकावरती. यानंतर होणारे नेक्स्ट मॅच
NR बोरपाडा विरुद्ध जय महाराष्ट्र धामणगाव. तर दोन्ही टीमचे कॅप्टनला आम्ही विनंती करूया आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय, आपण व्यासपीठावरती यायचं आहे. आम्ही आपलं मनपूर्वक स्वागत करतोय. तर इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल, परंतु त्याआधी आम्ही दोन्ही टीमचे कॅप्टनला विनंती करू आपण यायचं आहे व्यासपीठावरती. आपलं मनपूर्वक आम्ही स्वागत करतोय. स्वर्गीय सुक्रा जिब्रे हजारे स्मृती चषक 2025 मध्ये आपला मनपूर्वक स्वागत. खरं तर आज आपण नक्कीच जे बजरंग खांडपे समालोचक पाहता, तदनंतर गावदेवी खांडपे खेळाडू कक्ष पाहता व तदनंतर हजारे परिवार टॉस बॉक्स पाहता. या ठिकाणी रिवर्सचा फटका सुंदर आहे. या ठिकाणी लगी तो आबाद नाही तो बर्बाद, परंतु शेवटच्या मोमेंटला या ठिकाणी चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. जवळ दोन खेळाडू पोहोचले, दोन्ही खेळाडूंनी चांगले प्रयत्न केले, परंतु आतापर्यंत धावा किती? यस, 3 धावा पंच या ठिकाणी पूर्ण केल्या जातात आणि या 3 धावा आता धाव फलकावरती ऍड केल्या जातात. फिल्डिंग चांगले पाहायला मिळाली, एक धाव मिळताना या ठिकाणी वाचवली गेली आहे, परंतु क्रिकेटच्या खेळामध्ये एका धावेला सर अजून एक चेंडू शिल्लक असेल. पहिला चेंडू वाईड होता. खर तर या ठिकाणी नक्कीच फिल्डिंग करत असताना धाबा वाचवल्या जातात. तीन धावसंख्येच्या मदतीने संघाची टोटल जाऊन पोहोचले ती 14 या धावफलकावरती. या षटकात धावा येत आहेत. आतापर्यंत 9 धावा खर्च केल्यात गोलंदाजाने. शेवटचा बॉल. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, या ठिकाणी बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. इथनं शेवटचा बॉल डॉट आलाय. षटक क्रमांक दुसरंही संपलं आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर पहिल्या सत्रात बॅटिंग करत असताना मीत कवाड बी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 3 गडी बाद आणि 14 धावा. तर चला नेक्स्ट मॅच. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या व्यासपीठावरती NR बोरपाडा त्यांच्या विरोधात जय महाराष्ट्र धामणगाव. तर दोन्ही टीमचे कॅप्टन आपण व्यासपीठावरती यायचं आहे. आपलं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय व तदनंतर आपण मिड इनिंग मध्ये टॉस देखील करणार आहोत. ड्रिंक्स ब्रेक सध्या तरी मैदानाच्या आत पाहायला मिळतोय. आता या ड्रिंक्स ब्रेक मध्ये दोन्ही टीम नक्कीच एकत्र येतील आणि चर्चा करतील. आता उर्वरित दोन षटकांचा खेळ आता शिल्लक आहे. या 2 षटकांमध्ये गोलंदाजी करणारा संघ म्हणत असेल की कमीत कमी धावसंख्येमध्ये रोखायचा आहे समोरच्या संघाला, परंतु दुसऱ्या बाजूला बॅटिंग करत असताना मीत कवाड बी संघ एकच लक्ष असेल. आता या 2 षटकांमध्ये 20 ते 25 धावा जमा कराव्या लागतील. त्यासाठी आता दर्जेदार बॅटिंग करावी लागेल. पार्टनरशिप महत्वाची होती. खरं तर पार्टनरशिप किती धावांची असो, 5 धावांची असो, 10 धावांची असो किंवा 15 असो, पार्टनरशिप ही महत्वाची असते आणि पार्टनरशिपला बिल्टअप केलंय मैदानाच्या आत किरण आणि अमितनं. आतापर्यंत मी तर म्हणेन जबल 8 धावसंख्येची पार्टनरशिप जमा केलेली आहे. नक्कीच खरं तर धावांना सुरुवात केली आहे दोन्ही खेळाडूंना. आता मात्र किरण आणि अमित देखील लयमध्ये दिसत आहेत, परंतु षटक क्रमांक 3 गोलंदाज बॉलिंग मार्कवर गे गोलंदाज जयेश. यॉकलाईनचा चेंडू सरळ पाठवला, परंतु फिल्डिंग चांगली. वॉट अ फिल्डिंग. अगदी या ठिकाणी डोलाचे पाड न फेटणारा या ठिकाणी फिल्डिंगचा नजरा. एकाच ऍक्शन मध्ये बॉलला अडवलंय. जर का कदाचित बॉल सुटला असता, बॉल गॅदर केला नसता तर 4 धावा या ठिकाणी मिळाल्या असत्या. एवढा वेगवान हा फटका होता, परंतु कौतुक करेन मी फिल्डरचं त्या ठिकाणी. रोशन होते चांगली फिल्डिंग. खरं तर धावत असताना अगदी बॉलला अडवलं गेलंय. वेल फिल्डिंग. आतापर्यंत फिल्डिंग करत असताना 3 धावा वाचवल्यात. एक थर्डमॅन मध्ये चौकार अडवलाय आणि या ठिकाणी अजून 2 धावा अडवल्यात. नक्कीच चांगली फिल्डिंग. फटका सुंदर. वॉट अ शॉट. सफल झालाय. पहिल्याच पोझिशन मध्ये आले आणि तदनंतर बॉलला फेकून दिलाय. ऑन साइडला जायचं, स्क्वेअर लेग, सीमारेषा पार, षटकार. तर या ठिकाणी चेक केलं जाईल आता पंचांचा. या ठिकाणी पंच आपला रिव्ह्यू आहे काय? येस, या ठिकाणी चेक केलं जाईल. लाईन चेक करायची आहे. पंच आपला निर्णय काय आहे? नो बॉल. सर रिव्ह्यू नाही आहे.
आपला निर्णय जो असेल तोच अंतिम असेल. रिव्ह्यू तुम्हाला कोणत्याच गोष्टींसाठी नाहीये, लक्ष असू द्या. या ठिकाणी षटकार आलाय. षटकाराच्या मदतीने संघांची धावसंख्या 22 धावा. पुन्हा एकदा रिबतचा फटका, फुल टॉस होता. बॅटच्या रेडर मध्ये बॉल आलाय. लगेच तो आबाद, नाही तो बरबाद, आबाद करून जातोय. या ठिकाणी मित कबाड बी संघाला 4 धावा. थँक्यू. या ठिकाणी आपण पाहता चौकार आलाय. ज्या धाबा पहिल्या 2 षटकांमध्ये येत नव्हत्या त्या धाबा आता यायला सुरुवात झाली आहे. पार्टनरशिप महत्वाची होती. एकमेकांसोबत जास्तीत जास्त चर्चा करणं महत्वाचं आहे. खरं तर किरण आणि अमित एकमेकांसोबत चर्चा केली. त्यांना माहिती आहे आता इथनं एकाला अटॅक करावा लागेल आणि अटॅक सुरू ठेवलाय तर म्हणजेच किरणनं जो डावखुऱ्या हाताचा खेळाडू आहे, नेहमीच डावखुऱ्या हाताचा फलंदाज हे क्रिकेटच्या क्षेत्रात घातकी ठरलेत. मागील 3 चेंडूवरती 12 धावा खर्च केल्यात. फुल टॉस बॉल क्रिकेटमध्ये सर्वाधिक सोपी लाईन आणि त्या फुल टॉस बॉलवरती फुल टोल वसूल केलाय. बॉल फेकून दिला सरळ. पुन्हा एकदा स्क्वेअर लेग, सीमारेषा पार, अजून एक षटकार. थँक्यू डिझाई. त्याच दरम्यान आम्ही विनंती करू माननीय श्री सन्माननीय धनंजयजी हजारे यांना विनंती असेल आपण यायचं आहे व्यासपीठावरती. आपला आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. वेलकम दादा. तर यायचं आहे. तर यानंतर होणारे नेक्स्ट मॅच NR बोरपाडा विरुद्ध जय महाराष्ट्र धामणगाव. तर दोन्ही टीमचे कॅप्टन हा शेवटचा पुकार. आपण यायचं आहे व्यासपीठावरती. तर या बोरपाडा संघाचे कॅप्टन आपण या व्यासपीठावरती आपलं स्वागत आम्ही करतोय. पुन्हा एकदा रिबतचा फटका. खरं तर या षटकामध्ये धावांचा पाऊस. चौकार षटकार, चौकार षटकार. आतापर्यंत 2 चौकार आले, 2 षटकार आले. इथनं याही बॉलवरती अजून एक 4 धावा. चौकाराच्या मदतीनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 36. 36 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. जवळजवळ 22 धावा खर्च केल्यात. गोलंदाज जयेशने कमबॅक करावं लागेल. शेवटच्या बॉलवरती विकेट आली तर नक्कीच कमबॅक होऊ शकतो, कारण की आता सेट बॅटर मैदानाच्या आत. इथनं पुन्हा एकदा फुल लेंथ होता. जवळजवळ या षटकामध्ये 3 ते 4 फुलटॉस बॉल पाहायला मिळाले आणि त्या सर्वच फुलटॉस बॉलवरती चौकार षटकार देखील आले. परंतु या फुलटॉस बॉलवरती एक सिंगल आली आहे. षटक क्रमांक 3 संपले आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. पहिल्या सत्रात बॅटिंग करत असताना मित कबाड बी संघाची टोटल तब्बल 37, 37 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. तर लगेच आपण चौथ्याही षटकाला सुरुवात करायची आहे. शेवटचं अंतिम षटक शिल्लक आहे. आता दोन्ही बॅटर मैदानाच्या आत सेट झालेत. प्रश्नचिन्ह निर्माण झालेत टीम गावदेवी हिवाळी संघाच्या टीम मध्ये, कारण का शेवटचं षटक आता कोणता गोलंदाज या ठिकाणी फेकी करणार. तर त्याच दरम्यान जय महाराष्ट्र धामणगाव संघाचे सतीश माली आणि सूरज पाटील या दोन्ही मान्यवरांना विनंती असेल आपण यायचं आहे व्यासपीठावरती. आपलं मनपूर्वक स्वागत. शेवटचं षटक शिल्लक आहे आणि शेवटच्या षटकात गोलंदाज बॉलिंग मार्कवरती आपण बघता एक नौका गोलंदाज राज आलाय.
राजला मात्र या षटकात राज्य करावं लागेल. खरं तर यंगस्टर आहेत, यंगस्टरला संधी दिली आहे, संधीचं सोनं करावं लागेल. संधी तुम्हाला जर निर्माण होत नसेल तर संधी निर्माण करा आणि निर्माण केलेल्या संधीचं सोनं करा. परंतु राजला या ठिकाणी चमकावं लागेल. तर त्याच दरम्यान आपण धामणगाव संघाचे कॅप्टन भावेश भोईर यांचा आपण या स्पर्धेच्या वतीनं मानसन्मान करणार आहोत. तर या ठिकाणी आयोजकांच्या शुभ हस्ते आपण यांचा मानसन्मान करणार आहोत. तर खेळाडू आपण पंचांना जे काय असेल ते बोला, आपण एकमेकांना उत्तर देऊ नका प्लीज. आपण जाऊयात व्यासपीठावरती. या ठिकाणी त्यानंतर आपले पुढील सन्मान आपण करणार आहोत. टीम एनआर बोरपाडा संघाचे कॅप्टन विवेक शेलके यांचाही आपण या स्पर्धेच्या वतीनं आपण मान सन्मान करणार आहोत. तर दादांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते हा मान सन्मान आपण करायचा आहे. खरं तर दोन्ही कॅप्टनचा मनपूर्वक आपण आभार व्यक्त करूयात. आपण या स्पर्धेत सहभाग नोंदवलाय आणि अगदी वेळेवरती आपण या ठिकाणी पोहोचलात. आपला आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. अगदी राजच्या पहिल्याच बॉलमध्ये राजचं स्वागत केले मैदानाच्या आत. षटकार आला. षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे 43. 43 धावा. आता जवळ जवळ मित्र म्हणेन 50च्याही पलीकडे धावसंख्या जाऊ शकते. पार्टनरशिप महत्वाची होती, पार्टनरशिप बिल्डअप केली, परंतु तदनंतर धावा आणि धावाच पाहायला मिळतात. ओव्हर पिच बॉल, फटका हा देखील सुंदर आहे. हेलिकॉप्टर स्टाईलने उडवलाय. गॅप मधून बॉल होतोय ट्रॅव्हल वेगानं. अजून एक टप्पा घेत सीमापार 4 धावा. सुरू करायला घेतलंय. शॉर्ट टाइम क्रिकेट आहे. शॉर्ट टाइम क्रिकेटमध्ये जास्तीत जास्त धावा बनवण्याचं काम सध्या फलंदाज करत आहेत. अगदी मीत कबाड BS संघावरती मी तर म्हणेन दबाव निर्माण केलं होतं सुरुवातीच्या 2 षटकांमध्ये, परंतु तदनंतर तिसऱ्या आणि चौथ्या षटकांमध्ये धावांचा पाऊस. खरं तर तिसऱ्या षटकांमध्ये तब्बल 23 धावा आल्या आणि या षटकांमध्ये आतापर्यंत 2 चेंडूमध्ये 10 धावा खर्च केल्यात गोलंदाज राजनं. आक्रमकता दाखवत असताना किरण सध्या तरी आपल्या टीमसाठी फटका या ठिकाणी फसलाय. कॅचची संधी आहे, कॅच इम्पॉर्टंट आहे, होईल का पाहावं लागेल. यस, चांगला जजमेंट या ठिकाणी. गुड कॅच आणि गुड जज. फलंदाज बाद किरण यानं मैदानाच्या आत खरं तर आतंक दाखवलाय. त्या खेळाडूला केलंय बाद, फलंदाज होते बाद. संख्येचे एक बहारदार इनिंग मात्र मैदानात नक्कीच दाखवली गेली आहे. खरं तर अभिनंदन. नक्कीच संघ अडचणीत असताना मात्र संकटमोचक कामगिरी किरणच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. नवीन खेळाडू मैदानाच्या आत विशालला पाहता नाव मोठं आहे, परंतु कामगिरी आता मोठी करावी लागेल. उर्वरित चेंडू आपण पाहिले तर अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. 3 बॉलमध्ये किमान 10 तरी धावा संख्येची अपेक्षा असेल टीम अमित कवाड बी संघाला विशालकडनं आणि दुसऱ्या बाजूला अमित या खेळाडूकडनं. आतापर्यंत संघाची टोटल पाहिली तर 47 धावसंख्या पाहायला मिळते. तर चला स्पीडअप ठेवायचा मॅच मध्ये. मॅचचा रिदम आपण तोडू नका. मॅच ऑन, गेम ऑन. स्ट्राईक वरती नवीन बॅटर विशाल.
पहिलाच बॉल स्लोवर बॉल आणि त्यानंतर या बॉलला पिकअप केलाय, पिकअप शॉट, फटका सुंदर आहे, बॉल चाललाय डीप मिड विकेट, बाउंड्री लाईनच्या पलीकडे, षटकार. थँक्यू डिझाईन. अगदी मैदानाच्या आत गेल्या गेल्या आपण पाहता षटकाराची भाषा बोलली जाते. अजून एक शॉट प्लेन, परंतु या ठिकाणी नशीब बलवंत आहे आणि या ठिकाणी हा बॉल चला सरळ अगदी बॅटचा हलकासा चुंबन आणि त्यानंतर बॉल सीमाच्या बाहेर. अजून एक 4 धाबा. अगदी या ठिकाणी आपण पाहता आता धावा आणि धाबांचा पाऊस पाहायला मिळतोय. याही ओव्हरमध्ये आतापर्यंत 20 धाबा खर्च केल्यात गोलंदाज राजनं. शेवटचा बॉल शिल्लक आहे. अगदी बॅटर विशाल जणू काही डगआउट मधून सेट होऊन गेलाय की काय, रिव्हर्सचा फटका, परंतु स्लिप मध्ये खेळाडू उपस्थित आहेत. बॉलला मात्र सहजासहजी अडवलं गेलं, परंतु एकच धाव मिळेल शेवटच्या चेंडूवरती. पाहता पाहता पहिलं सत्र आता या ठिकाणी संपलंय आणि पहिल्या सत्रात बॅटिंग करत असताना मित कबाड बी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले तब्बल 58 धाबा आणि 59 धावसंख्येचा टार्गेट उभा केलाय. बॅटिंग करत असताना मित कबाड बी या संघानं, तो म्हणजेच गावदेवी हेवाली या संघाच्या विरुद्ध येणारे 24 बॉल आणि 59 धावसंख्येची गरज. नेक्स्ट मॅच येणार बोरपाडा विरुद्ध जय महाराष्ट्र धामणगाव. जाऊयात टॉस बॉक्स मध्ये, तिथे सज्ज आहेत आमचे साथी समालोचक श्रवण धुमाळे सर. हजारे बंधूंच्या वतीने आपण हा टॉस बॉक्स पाहता व तदनंतर जय बजरंग खांडपे संघाच्या वतीने आपण पाहता समालोचक कक्ष व तदनंतर गावदेवी खांडपे संघाच्या वतीने खेळाडू कक्ष. सगळ्यांचं मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करूया. ओव्हर टू श्रवण धुमाळे सर. यस थँक्यू. जाऊयात पुन्हा एकदा आपण पाहत आहे हजारे परिवार टॉस बॉक्स मध्ये. तिथे आमच्यासोबत जॉईंट आहेत अन्वी इंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर आदरणीय सन्माननीय सागरजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते टॉस आपण करतो. एका बाजूला धामणगाव संघ, दुसऱ्या बाजूला बोरपाडा संघ. नाण्याच्या एका बाजूला हेड, नाण्याच्या दुसऱ्या बाजूला टेल. कॉल असेल टीम बोरपाडा संघाचा स्विंग द कॉइन, हेड असा कॉल. आणि याच दरम्यान आपण पाहत आहे हेड याच दरम्यान आलाय आणि टॉस जिंकलाय टीम बोरपाडा संघाला. प्रथमदा विचार निर्णय काय असेल? फिल्डिंग. येस फिल्डिंग करण्याचा निर्णय स्वीकारलाय. याच्या मागचं कारण खऱ्या अर्थानं आमच्या समोर आपल्यापर्यंत पोहोचेल. कमीत कमी धावांवर रोखून मॅच जिंकण्याचा प्रयत्न. समोरचा संघ देखील तितक्याच ताकदीचा संघ, दिग्गज संघ अर्थात धामणगाव संघ आपण पाहताय. या संघाविषयी काय म्हणेल? समोरचा संघ पण ताकदवर संघ आहे, पण आम्ही पण काय कमी नाही मॅच जिंकण्याचा प्रयत्न. येस टॉस जिंकलाय, फिल्डिंग करण्याचा निर्णय स्वीकारलाय. एकंदरीत काय म्हणाले या स्पर्धेविषयी? स्पर्धा खूप चांगली आहे आणि खेळायला संधी दिल्याबद्दल धन्यवाद. येस टॉस हरलाय, मॅच मात्र अजूनही हरला नाही. या टॉस जिंकला असता तर आपला निर्णय काय असता? बॅटिंगच केली असती. येस आता मनासारखी बॅटिंग करायची आणि टॉस जिंकला असता तर बॅटिंग करण्याचा निर्णय आपण जरूर स्वीकारला असता. याच्या मागचं कारण काय? जास्तीत जास्त धावा मारण्याचा प्रयत्न करू आणि आमचे बॅटर चांगले आहेत. येस कसं वाटतं एकंदरीत या स्पर्धेमध्ये खेळत असताना? मैदान तर ग्राउंड तर खूप चांगलं आहे आणि आम्हाला खेळायला संधी दिली, धन्यवाद मागतो कानपेकर. येस देऊयात पुन्हा एकदा दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा. चला हिवाळी टीमचे सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये इंटर व्हा.
येस थँक्यू सो मच. जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. मॅच आपण पाहताय एका बाजूला निलेशजी गुरव पुरस्कृत मीत कवाड बी या संघ आणि त्यांच्या विपक्षात दुसऱ्या बाजूला गावदेवी हिवाळ या संघ. मैदानाच्या आतमध्ये पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना मीत कवाड बी या टीमने धावा बनवल्या तब्बल 58 आणि 59 धाव्यांचं माफक लक्ष उभं केलंय ते गावदेवी हिवाळ या टीमच्या विपक्षात. आणि सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये इंटर होत असताना या दोन टीमचे येस याच दरम्यान आपण पाहताय विनजी शशिकांतजी पाटील साहेब यांचा याच दरम्यान शुभागमन झाला. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे साहेब. या आपण देखील आमच्या मुख्य मंचावरती सन्मानानं विराजमान व्हायचं. जाऊयात मॅचच्या दिशेनं. 59चं लक्ष्य सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये देऊया दोन्ही संघांना लाख शुभेच्छा. शो द गुड गेम अँड शो द क्वालिटी क्रिकेट. व्हेरी फर्स्ट बॉल. पहिला बॉल ऑन साइडला आडव्या बाट्ट केला प्रहार आणि या धमाकेदार चौकार. योगेशच्या बॅटमधून हा चौकार आपण पाहताय. योगेश आणि गिरीश अशी सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर अतुल. पहिल्या बॉलवरती आक्रमण लढवलं गेलंय योगेशच्या माध्यमातून. नेक्स्ट बॉल. 55 बनवायचे अजूनही. या वेळेला दिशेपासून दूर ठेवायचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये. पिचिंग थोडीशी खराब आपल्याला पाहायला मिळाले गोलंदाज अतुलच्या माध्यमातून. आणि पंचांचा कॉल आणि येतोय हा नो बॉल. याच पंचांचा पंखा फिरलाय. पंचांचा हेलिकॉप्टर फिरत असताना उघडा डोळे पहा नीट, कारण या पुढील बॉल असेल फ्री हिट. मेजवानी या दोन्ही हाताने स्वीकारावे लागेल. संधी आहे त्या संधीचं सोनं करावं लागेल. फलंदाज योगेश ऑन स्ट्राइक. फुल टॉस आणि फुल टोल वसूल करत असताना बॉलला फेकून दिलाय सरळ डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग. बाउंड्री लाईनच्या बाहेर सिक्सर. तरी षटकार चौकार येणं माझ्या बॅटमधून थांबणार नाहीये असं सांगत असताना योगेशला आपण पाहताय काय बॅटिंग करतोय. पहिल्या बॉलवरती चौकार, दुसरा बॉल नो आपल्याला पाहायला मिळाला, तिसरा बॉल फ्री हिट. आणि या फ्री हिटचं इथे खऱ्या अर्थानं संधीचं सोनं करत असताना षटकार आलाय योगेशच्या बॅटमधून. 11 रन्स 11 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्या. पुढचा बॉल. तिसरा बॉल हा देखील आडवे बाट्ट खेळायचा प्रयत्न. मिड विकेट रिजन मध्ये फिल्डर कार्पेटच्या साह्याने स्ट्रोक खेळला. एकच धाव. ॲक्युरेट थ्रोपिक आपल्याला पाहायला मिळाली. कन्सिस्टन्सी दाखवावी लागेल गोलंदाजाला, कारण की पहिलं षटक जर म्हणायला गेलं तर 3 चेंडू अद्याप राहिलेत फलंदाजाच्या नावावरती. पण आता खऱ्या अर्थानं कमबॅक करणं भरपूर गरजेचं आहे या षटकामध्ये. पहिलं षटक आपण पाहताय पॉवर प्लेचं षटक. स्ट्रायकिंगला गिरीशला आपण पाहताय. सलामी वीर आहे गिरीश. हाफ ट्रॅकर आहे ऑन साइडला. इनफिल्डच्या वरून बॉल उडवलाय. बॉल थांबणार नाही. बॉल चाललाय सरळ डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मधून बाउंड्री लाईनच्या बाहेर. रन्स मिळतील 4.
16 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते भरपूर चांगली होत असताना योगेश आणि गिरीशच्या माध्यमातून चौकार आला. नेक्स्ट बॉल, 5वा बॉल. यावेळेला देखील ड्राईव्ह करायचा प्रयत्न, विषयमध्ये फटका खेळायचा होता. मिड ऑन रिझन मध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळाले. चिकी सिंगल कंप्लीट. 17 धावा स्कोर कार्ड वरती अद्याप जोडल्या गेल्या. पाहावं लागेल 17चा खतरा कोणत्या टीमसाठी ठरतोय. खऱ्या अर्थानं म्हणायचं झालं तर लक्ष भरपूर मोठं आहे. 59 धाव्यांचं लक्ष, आणि लक्ष जरूर मोठं असलं पण तरीही गावदेवी हिवाळी नाव हे कुठे छोटं आहे असं सांगत असताना भन्नाट वेग, भरपूर वेग, तेच तर्रार प्रचंड वेग या बॉलवरती आपल्याला पाहायला मिळाला. आणि या शेवट इथे गोड करत असताना गोलंदाजाला आपण पाहिलं. षटक क्रमांक या दरम्यान पहिलं कंप्लीट झालं. 17 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्या. 70 रन्स, लॉस ऑफ 0 विकेट. फर्स्ट ओव्हर कंप्लीटेड ऑन द स्कोर कार्ड फ्रॉम टीम गावदेवी हिवाळी. येस, 59चं लक्ष, 17 लागला गेल्यात. 42 रन्स टू विन आफ्टर मोर फ्रॉम 18 बॉल्स. अर्थात 18 बॉल मध्ये धावा करायच्यात विजयासाठी. 42 अर्थातच 14.00च्या रिक्वायरमेंटने बॅटिंग करावी लागेल गावदेवी हिवाळी टीमच्या या दोन फलंदाजांना. 17 पहिल्या षटकामध्ये आल्यात. प्रति षटकामध्ये 14 धावा बनवायच्यात हिवाळी टीमला. 42 अजूनही बनवायच्यात. 59चं लक्ष, 17 लागल्या गेल्यात. बॉलिंग ट्रॅक वरती बोलवतो यार. षटक क्रमांक दुसऱ्यामध्ये मैदानाच्या आतमध्ये किरणला आपण पाहता. लेफ्ट मोदी विकेट. पहिला बॉल मैदानाच्या आतमध्ये. स्ट्रायकिंगला बॅटर तयार. गिरीशला आपण पाहताय. यावेळेला इनफिल्डच्या वरून उडवायचं होतं मैदानाच्या आतमध्ये. शॉट एक्स्ट्रा कव्हर रिझनच्या वरून आपल्याला पाहायला मिळतो. बॅकअप चांगला बघता बघता या पहिल्या बॉलवरती धावा एकवटल्या गेल्यात. त्या तब्बल 2. आणि मीत कवाड बीचा जर विचार करायला गेला तर या टीमचे पुरस्कर्ते आपण पाहताय निलेशजी गुरव यांच्या माध्यमातून हा संघ पुरस्कृत करण्यात आला. पहिल्या बॉलवरती 2 धावा आपण पाहताय बॅट्समन गिरीच्या विपक्षात. पुढचा बॉल. या वेळेला फुल ऑर लेनचा बॉल आपण पाहिला. अगदी पुढा टाकलेला बॉल. मैदानाच्या आतमध्ये बॅट अँड बॉलचा काहीच संपर्क होणार नाही. अंपायर सिग्नल डॉट बॉल. निर्धाव चेंडू. एक तेरी तर दुसरी मेरी असं सांगत असताना गोलंदाज किरण अगदी याच दरम्यान मैदानाच्या आतमध्ये विकेटचं पतन होत असताना पहिल्या बॉलवरती 2 धावा, दुसऱ्या बॉलवरती डॉट, तिसरा बॉल विकेट, फलंदाज बाद. आणि मीत कवाड बी या टीमसाठी खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा संधी आहे. जर मीत कवाड बी हा संघ आजच्या दिवसामध्ये क्वालिफाय झाला, अर्थात टॉप 3 मध्ये दाखल झाला, तर या टीमचे सर्व अर्थातच मयूरजी गुरव यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आज संध्याकाळी या टीमला मेजवानी जरूर असेल, यात मात्र काही शंका नाही. या फलंदाज झाला बाद धक्का लागणारा पहिला गिरीशच्या स्वरूपात.
येस डीजे ऑपरेटरच्या भूमिकेत आपण पाहता डीजे प्रथमेश यांना भरपूर चांगले संगीत आमच्यापर्यंत पोहोचत. डीजे बाब्या आब्या येस त्यांच्या नावाची ओळख आहे डीजे आब्या. विकेट आली आहे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एला सूरजला आपण पाहता. 19 धावा स्कोर कार्ड वरती लागला गेला. चौथा बॉल सूरज यार क्या बात है क्या बात है. चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला. चॉक करण्यात आलाय. सिंगल एकवटली जाईल. सिंगलच्या साथीने संघ जाऊन पोहोचलाय 20 अंकावरती. 59चं लक्ष 39 अजूनही बनवायचे आहेत येणाऱ्या 14 मध्ये. स्टील टू गो. 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. षटक क्रमांक दुसऱ्यामध्ये आपण पाहताय प्रगतीपथावरती असताना किरणला मैदानाच्या आतमध्ये योगेश ऑन स्ट्राईक ज्याच्या बॅटमधून एक षटकार चौकार आला. या वेळेला टप्पा पडला. अतिरिक्त उसळी घेतली. या बॉल अगदी डोळ्यांच्या समोरून बॉल सरळ चालला विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता. डॉट बॉल आपण पाहताय. दोन्ही संघ एकाच ताकदीचे एका क्षमतेचे अर्थातच मीत कवाड बी त्यांच्या विरुद्ध गावदेवी हिवाळी या संघ. 2 दिग्गज संघ एकमेकांच्या विरोधात 2 हात करतात. शेवटचा बॉल हा देखील वेगवान. गुडले स्पॉट वरती चेंडू जाऊन आदळलाय. मैदानाच्या आतमध्ये एकदा कंप्लीट होईल. या लेग बायच्या स्वरूपात सिंगल आपण पाहताय. सिंगलच्या साथीने षटक क्रमांक या दरम्यान दुसरा देखील कंप्लीट झालाय. आणि या 2 षटकांच्या अखेरीस धावफलकावरती धावा लागल्या गेल्या. धावफलकावरती धावा जोडल्या गेल्यात. शुभ अंकावरती अर्थातच 21 धावा. येस ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये लक्ष्याचे सुपूर्त करा गावदेवी हिवाळी टीम. येस 59चं लक्ष 21 लागल्या गेल्या. 38 अजूनही बनवायच्यात. येणाऱ्या 12 बॉल मध्ये 19.00च्या रिक्वायरमेंट बॅटिंग करायची आहे गावदेवी या टीमला. पहिला बॉल मैदानाच्या आतमध्ये बाटची कडा. बॉल सरळ जाऊन एस्टॅनवरती आदळलाय. प्लेट डाऊनच्या स्वरूपात धक्का लागणारा हा तब्बल दुसरा फलंदाज बाद. येस 12 मध्ये 38 बनवायच्या होत्या. पहिल्या बॉलवरती आपल्या नावाची छाप मैदानाच्या आतमध्ये सोडत असताना धीरजला आपण पाहता. तब्बल 4थ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला बॅटर रोशनला आपण पाहताय. स्ट्राईक एनला 3ऱ्या आणि 4थ्या क्रमांकाचा फलंदाज. ओव्हर पिच होता मैदानाच्या आतमध्ये. पुढे टाकलेला बॉल आपण पाहताय. अगदी फुटवर्कचा चांगला वापर आपल्याला पाहायला मिळाला. या बॉलवरती सिंगल जरूर एकवटली जाईल. सिंगलच्या साह्याने संघ जाऊन पोहोचला. 22 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्या. 38 बनवायच्या होत्या. 10 मध्ये 37ची अजूनही गरज आहे
गावदेवी हिवाळी टीमला. स्लो बर्वन इथे अगदी दिशेमध्ये तर नियंत्रण नाहीये, गतीमध्ये नियंत्रण होतं फलंदाज आपल्याला पाहायला मिळाला. आशाभूत नजरेनं पाहिलं होतं आणि अंपायर सिग्नल दॅट्स अ वाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात एकदम ऍड केली जाते. 23 धावा, 36 बनवायच्यात 10 मध्ये. 10 बॉल 36 ची गरज असताना हाईट फॅक्टर पाहावा लागेल. यस, फुल टॉस आपल्याला पाहायला मिळाला. सिंगल आले सातत्यानं, सिंगल डबलला इथे हे दोन फलंदाज प्राधान्य देत असताना लक्ष भरपूर मोठं आणि त्यासाठी देखील मोठे प्रहार येणं गरजेचं आहे. हा देखील बॉल चांगला आपल्याला पाहायला मिळतोय. सातत्यानं अगदी डॉमिनेट करतायत बॅटरला. आणखीन एक डॉट. जणू काय फलंदाजच्या पायामध्ये बेड्या टोकण्याचं काम करतोय की काय गोलंदाज धीरज. जकडून ठेवलाय. आणखीन एक डॉट आपण पाहत आहे. तब्बल चौथा बॉल निर्धाव. स्टील 2 to go. 5वा बॉल याच दरम्यान मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहे. सिंगल तर जरूर मिळेल. यस, व्हाईट प्लस सिंगल अर्थातच बाय 1 गेट 1 फ्री रन्स मिळतील या बॉलवरती तब्बल 2. त्याच्या स्वरूपात या 2 धावा आपल्याला पाहायला मिळतात. ऍड केल्या जातात स्कोर कार्ड मध्ये आणि स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय 26 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्या. 33 ची गरज आहे या मॅच मध्ये विजयासाठी येणाऱ्या 8 बॉल मध्ये. 8 बॉल 33 ची गरज. पुढचा बॉल 5वा चेंडू. 5वा बॉल मैदानाच्या आतमध्ये. फलंदाजानं दांडी दाखवली आणि गोलंदाजानं ती दांडी इथे मात्र वाकवली. धक्का लागणारा हा तब्बल 3रा. येस, आमचे डीजे ऑपरेटर डीजे आब्या देखील रंगात आल्यात. विकेटचं पतन शेवटच्या बॉल वरती आपण पाहत आहे. शेवटचा बॉल अजूनही सिंगल आहे, शिल्लक आहे. यस, स्टील 1 to go. लास्ट बॉल ऑफ द 3rd ओव्हर. या वेळेला देखील ऑन साइडला खेचून मारलेला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. काउकॉर्नर रिझर्व मध्ये फिल्डर चिकी सिंगल कंप्लीट आणि षटक क्रमांक या दरम्यान 3रा देखील कंप्लीट झाला. 3 षटकांच्या अखेरीस धावफलकावरती धावा लागल्या गेल्या. 27 धावा तर 6 बॉल 32 ची गरज. येस, देऊयात पुन्हा एकदा डीजे ऑपरेटरला एक सुवर्ण संधी. थँक्यू. 6 बॉल मध्ये विजयासाठी धावा बनवायच्यात गावदेवी हिवाळी या टीमला तब्बल 32. 6 बॉल 32 ची गरज आहे. मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर तयार. विकी ऑन अ स्ट्राइक बॅटर राज. पहिला बॉल भन्नाट वेग स्लॉक स्वीप करायचा होता. मैदानाच्या आतमध्ये शफल होऊन स्ट्रोक खेळायचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला आणि इथे प्रयत्न फसलाय. पहिला बॉल डॉट. पूर्णपणे या बॅकफूट वरती खेळत असताना
गावदेवी हिवाळी या टीमला आपण पाहत आहे. यावेळेला देखील फटका फसलाय की काय? फटका फसलाय, फिल्डर पोहोचलाय, इथे झेल जरा ड्रॉप. सिंगल आपण पाहत आहे. औपचारिकता शिल्लक या मॅच मध्ये 4 बॉल मध्ये 31 धावा अजूनही बनवायच्या आहेत विजयासाठी गावदेवी हिवाळी या टीमला. स्विच हिट करायचा होता, प्रयत्न फसलाय. मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक डॉट. यावेळी देखील समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळायचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहे. आणखी एक सिंगल. हॅलो स्विच हिट केला, रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. क्या बात आहे, देखना स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. भरपूर वेळानंतर हा धमाक आपल्याला पाहायला मिळाला. चौकार आलाय. औपचारिकता शिल्लक आहे मॅच मध्ये. धावफलकावरती धावा जोडल्या गेल्या 33. येस, शेवटचा एक बॉल. शेवटचा बॉल. यावेळेला शेवट देखील गोड करत असताना सामना संपलाय. मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण करत असताना सामना जिंकलाय. मीत कवाड बी या संघाने विजय संघाचा हार्दिक हार्दिक अभिनंदन. हारलेल्या संघाचा खूप खूप आभार. व्हेरी वेल प्लेड बॉयज टीम मीत कवाड बी अँड हार्ड लक बॉयज टीम गावदेवी हिवाळी. आणि या मॅचचा हिरो, या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट